Hi friends, Standard 10th, Subject Mathematics Part 2, Chapter 2nd, Pythagoras Theorem, and in this video we are going to learn similarity and right angle triangle and theorem of geometric mean. सो फ्रेंड्स, आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. स्टेटमेंट ऑफ थिअरम. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles are similar to the original triangle and to each other. So friends, स्टेटमेंट व्यवस्थित रीड करा. रीड केल्यानंतर आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे. In triangle ABC, angle ABC is equal to 90. Sec BD is altitude. Sec BD is altitude. So therefore BD perpendicular to the AC. BD perpendicular to the AC. Okay. In triangle, if altitude is drawn to the hypotenuse, in a right angle triangle, triangle ABC is a right angle triangle. If the altitude is drawn to the hypotenuse, आपण BD हा अल्टिट्यूड हायपोटेन्यूज AC वरती ड्रॉ केलेला आहे. देन टू ट्रायंगल्स आर फॉर्म. त्या ठिकाणी हे दोन ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल BDC तयार झालेले आहेत. ओके. सो टू ट्रायंगल्स आर फॉर्म आर सिमिलर. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणाशी? ते ओरिजिनल ट्रायंगल. सो ओरिजिनल ट्रायंगल इज ABC. ओरिजिनल ट्रायंगल इज ABC. हे दोन्ही ट्रायंगल्स ट्रायंगल ABC सी सिमिलर आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. फिगर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला गिवन लिहायचं आहे. फिगर ड्रॉ केल्यानंतर आपण गिवन लिहूया. गिवन in triangle ABC. given in triangle ABC. ट्रायंगल कोणता या ठिकाणी? ABC. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. अँड sec BD perpendicular to the AC. sec BD perpendicular to the AC. And A dash D dash C. A, D and C are linear. Okay. A dash D dash C. Then prove. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? टू ट्रायंगल्स आर सिमिलर. देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे गिवन आहे. आणि यानंतर देनच्या नंतर हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. सो टू प्रूव्ह काय सांगितले? टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर. दोन ट्रायंगल्स तयार झालेले दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. तर कोणाशी आहेत? ओरिजिनल ट्रायंगल्स. सो पहिला ट्रायंगल कोणता आहे? ADB हा ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर आहे, म्हणजेच ट्रायंगल ABCशी सिमिलर आहे. नेक्स्ट सेकंड ट्रायंगल BDC सिमिलर टू द ABC. BDC सिमिलर टू द ABC. अँड नेक्स्ट ADB similar to the BDC. ADB similar to the BDC. See here, two triangles are similar to the original triangle and to each other. आणि हे दोन्ही ट्रायंगल्स प्रत्येकाशी काय एकमेकांशी सिमिलर आहेत. ईच अदर म्हणजे दोन्ही ट्रायंगल तयार झालेले दोन्ही ट्रायंगल्स सुद्धा सिमिलर आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला गिवन ट्रू प्रूव्ह कळलं असेल. नेक्स्ट प्रूव्ह. सो फर्स्ट इन ट्रायंगल
फर्स्ट ट्रायंगल ए डी बी, ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी, अँड ट्रायंगल ए बी सी. म्हणजे हा एक छोटा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल. ओके, म्हणजे मोठा ट्रायंगल. सो डी ए बी कॉन्ग्रंट अँगल बी ए सी, डी ए बी कॉन्ग्रंट अँगल बी ए सी, डी ए बी कॉन्ग्रंट अँगल बी ए सी, कॉमन अँगल. हा अँगल दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये सुद्धा आहे आणि ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा आहे, की हा मोठा ट्रायंगल. नेक्स्ट ए डी बी कॉन्ग्रंट अँगल ए बी सी, ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री, ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. सो इज 90 डिग्री. दोन अँगल्सचा पेअर्स कॉन्ग्रंट्स आहेत. सो देअर फोर ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. विच टेस्ट? ए टेस्ट. ओके, हे दोन ट्रायंगल सिमिलर झालेले आहेत. सो सिमिलरली triangle BDC and triangle ABC. In triangle BDC means are triangles and triangle ABC म्हणजेच ओरिजिनल ट्रायंगल, म्हणजेच ट्रायंगल कोणता? ABC, मोठा ट्रायंगल. BCD कॉन्ग्रंट अँगल ACB. हा C अँगल दोन्ही ट्रायंगल्समध्ये आहे. ट्रायंगल BDC मध्ये सुद्धा आहे अँड ट्रायंगल ए बी सीमध्ये सुद्धा. बघा, दोन्ही ट्रायंगलमध्ये अँगल सी आहे. सो बी सी डी कॉन्ग्रंट अँगल ए सी बी, कॉमन अँगल. नेक्स्ट बी डी सी कॉन्ग्रंट अँगल ए बी सी, बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री, बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँड ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. सो इच 90 डिग्री. सो देअर फोर ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. या ठिकाणी दोन अँगलच्या पेअर्स कॉन्ग्रंट्स आहेत. सो देअर फोर हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. कोणते ट्रायंगल? ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. विच टेस्ट? ए टेस्ट. ओके, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. या ठिकाणी आपण नंबर 1 दिला आहे, या ठिकाणी नंबर 2 दिले आहे. So now from 1 and 2, see here ABC, ABC. So ADB similar to ABC, BDC similar to ABC. So therefore ADB similar to BDC. So therefore ADB similar to BDC. Suppose this is number 3. So next, first, second and third. See here, ADB similar to ABC, BDC similar to the ABC. So therefore हे तिन्ही ट्रायंगल्स काय एकमेकांशी सिमिलर आहेत. सो देअरफोर ADB सिमिलर टू BDC सिमिलर टू ABC, सिमिलर टू ABC. ट्रान्सिटिव्हिटी, याच प्रॉपर्टीला काय म्हणतात? ट्रान्सिटिव्हिटी असे म्हणतात. ओके, तुम्हाला हे थेरम व्यवस्थित कळलं असेल. आता आपण थेरम जॉमेट्रिक मीन थेरम पाहूया. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. स्टेटमेंट ऑफ थेरम. इन अ राइट एंगल triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. सो फ्रेंड्स, स्टेटमेंट व्यवस्थित रीड करा. रीड केल्यानंतर आपल्याला फिगर ड्रॉ करायचे आहे. सो या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो नेक्स्ट, द परपेंडिक्युलर ड्रॉन, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज. परपेंडिक्युलर सेगमेंट कोणता ड्रॉ केला आहे? क्यू एस ही परपेंडिक्युलर सेगमेंट आपण ड्रॉ केलेला आहे टू द हायपोटेन्यूजवरती
परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केलेलं आहे टू द अपोजिट साईड. ह्या अपोजिट हायपोटेनसच्या अपोजिट व्हर्टेक्समधून सेगमेंट आपण ड्रॉ केलेलं आहे. सो इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट. हीज QS इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवाइड. हा हायपोटेनस डिवाइड काय झाला आहे, PS अँड SR मध्ये हायपोटेनस डिवाइड झालेला आहे. जो PS आणि SR म्हणजेच से QS ही PS आणि SRची काय जॉमेट्रिक मीन आहे. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सो फिगर ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट तुम्ही गिवन लिहू शकता. गिवन काय येईल, गिवन इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR angle PQR is equal to 90 degree and QS perpendicular to the PR. Say QS perpendicular to the hypotenuse PR and P dash H dash R. P dash H dash R. ओके, गिवन नंतर टू प्रूव्ह. तर टू प्रूव्ह काय आहे, टू प्रूव्ह आपल्याला काय लिहिता येईल, टू प्रूव्ह म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, से QS इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR, किंवा तुम्ही QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. हे तुम्हाला टू प्रूव्ह या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट प्रूव्ह. सो इन राईट अँगल ट्रायंगल PQR, एक राईट अँगल ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR. से QS परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस. हे स्टेटमेंट तुम्हाला गिवनमध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट ट्रायंगल QSR, ट्रायंगल QSR अँड ट्रायंगल PSQ. हे दोन्ही ट्रायंगल काय सिमिलर आहेत. हेच आपण या अगोदरच्या थेरीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलरवरती आपण अल्टिट्यूड ड्रॉ केल्यानंतर तयार होणारे दोन्ही ट्रायंगल्स हे ओरिजिनल ट्रायंगल्सची काय असतात, सिमिलर असतात. हे आपण थेरम अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे. सो देअरफॉर हे दोन्ही ट्रायंगल ट्रायंगल QSR अँड ट्रायंगल PSQ हे सिमिलर आहेत. सो रिझन सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. सो देअरफॉर आपल्यामध्ये दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांची साईड काय असतात, प्रपोर्शनमध्ये असतात. सो देअरफॉर QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ. QS हे दोन व्हर्टेक्स, इथले दोन PS, SR अपॉन SQ. सो नेक्स्ट QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. हे SQ म्हणजेच काय, QS. SQ म्हणजेच QS. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन QS इंटू QS इज इक्वल टू QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. सो देअरफॉर QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. याचाच अर्थ QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR मीन्स से QS is the geometric mean of segment PS and SR. QS is the geometric mean of segment PS and SR. Understood? सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरमचा प्रूफ लर्न करणार आहोत. थँक्यू.